Good morning aspirants, very good morning to all of you. Very warm welcome to the APGPAT Academy. या APGPAT Academyच्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. Yesterday's topic we have discussed with the difference between the somatic nervous system and autonomic nervous system, how it is differ from each other with respect to the voluntary and involuntary control. हे आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कशन केलेलं आहे. So then again further we have classified autonomic nervous system into two classes. First one is sympathetic system and second one is parasympathetic system. So aspirants, mainly the sympathetic system is associated with the flight and fight responses, and parasympathetic system is mainly associated with the rest and digest responses. See, if you see the rest, fight or the flight responses, it means ultimately the stimulatory pharmacological actions. म्हणून overall the sympathetic system having stimulatory effect and overall parasympathetic system having inhibitory effects in our body. So aspirants, then आपण या दोघांमध्ये असणारे जे काही anatomical differences आहेत, जसं की sympathetic system हा thoraco lumbar outflow आहे, parasympathetic system हा तुमचा craniosacral outflow आहे. सो त्यासोबतच आपण नर्वमध्ये असणारे जे काही चेंजेस आहेत प्री गँग्लियनिक अँड पोस्ट गँग्लियनिक यांच्याबद्दलचे पण डिस्कशन्स या ठिकाणी आपण कव्हरअप केलेले आहेत. जे कोणी स्टुडंट या डिफरन्शिएशनला क्लिअर नसतील, सो यूट्यूबवरती याचा प्रिव्हियस पार्ट 1 हा अपलोडेड आहे. सो आय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, जर तुम्ही पाहिलेलं नसेल देन गो अँड वॉच फर्स्ट पार्ट ऑफ दिस न्यूरल सिस्टम. सो ॲज पॅरेंट्स, आजचा जो सेशन असेल या सेशनमध्ये we will discuss more depthly what is the meaning of sympathetic system. Okay, so as parents, as I said कि sympathetic system is an stimulatory system which will very active whenever we are in the flight or the fight mode. So त्या या सिस्टम मध्ये अगेन यांचे दोन क्लास आहेत. यांचा ओव्हरऑल इफेक्ट काय सांगितलेला आहे मी? ओव्हरऑल इफेक्ट आहे यांचा मेन, यांना आपण इनहेरिटन्स इफेक्ट असं म्हणू शकतो, जो इफेक्ट यांचा कंपल्सरी असतो, विच इज कॉल्ड एज अ स्टिम्युलेटरी. सो द सिस्टम विच कॅन इंक्रीज द इंटेन्सिटी ऑफ सिम्पॅथेटिक सिस्टम, दॅट सिस्टम इज कॉल्ड एज अ सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम? जी सिस्टम या इफेक्टला पोटेन्शिएट करते, जी सिस्टम या इफेक्टला स्टिम्युलेट करते, या सिस्टमला आपण काय म्हणतो? सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम. जी सिस्टम या इनहिबिटरी इफेक्टला इनहिबिट करते, सो दिस इज कॉल्ड एज अ सिम्पॅथोलायटिक सिस्टम. ॲज पॅरेंट्स, सो प्लीज मेक अ डिफरन्सिएशन. यामध्ये आपण पाहत आहोत सिम्पॅथेटिक सिस्टम, मेनली सिम्पॅथेटिक सिस्टम हॅव्हिंग स्टिम्युलेटरी इफेक्ट ओव्हरऑल इन आवर बॉडी सिस्टम. जी स्टिम्युलेटरी इफेक्ट्स म्हणजे काय? इंक्रीजिंग द हार्ट रेट, सो इंक्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, सो इंक्रीजिंग द वेझोडायलेशन ऑफ ब्लड. सो जे काही आपले GIT असतील, ब्लड वेसल्स असतील, ब्रोंकाय असतील, यांचं डायलेशन असेल, त्यासोबतच इंक्रीजिंग द हार्ट रेट ते आपण कव्हरअप केलं, इंक्रीजिंग द ब्लड प्रेशर. हे जे काही इफेक्ट्स आहेत, हे सर्व इफेक्ट्स असोसिएटेड आहेत, सो विच इज बिलॉंग्स टू स्टिम्युलेटरी इन नेचर. आणि या इफेक्टला जर कुणी इंटेन्स करत असेल तर दॅट सिस्टम इज कॉल्ड एज अ सिम्पॅथेटिक सिस्टम. यांना आपण या ठिकाणी ॲड्रिनोमायमेटिक ड्रग्स असं म्हणू शकतो. यस, ॲड्रिनोमायमेटिक ड्रग. Second, his sympatholatic system means what? Which will inhibit the pharmacological effect of adrenergic system. यांना म्हणू आपण या ठिकाणी anti-adrenergic drugs. Yes, anti-adrenergic drugs. So as parents, जनरली मी तुम्हाला या ठिकाणी हे एक्झाम्पल देत आहे ड्रग्स. यांच्यामध्ये पहा, सो बॉडीवरती जे इफेक्ट आहे याचा इंक्रीजिंग द हार्ट रेट, सो इंक्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, सो इंक्रीजिंग द ब्लड प्रेशर, इंक्रीजिंग द वेझोडायलेशन. हे वेझोडायलेशन कोणत्या कोणत्या ऑर्गनचं असू शकतं सांगा? सो ब्लड वेसलचं वेझोडायलेशन असेल, GITचं वेझोडायलेशन असेल, ब्लॅडर, सो हा ब्लॅडर नाही, इथं युटेरस घ्या, युटेरसचं वेझोडायलेशन असेल. सो या सगळ्या या ठिकाणी जे ब्लड वेसल्स आपल्या आईमध्ये आहेत त्या ब्लड वेसल्सचं डायलेशन असेल. सो हे इफेक्ट आहेच तुमच्या सिम्पॅथेटिक सिस्टमचे. सेम इफेक्ट जो स्टिम्युलेट करेल, द ड्रग विच कॅन स्टिम्युलेट द सेम इफेक्ट, यांना म्हणू आपण सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम. इंक्रीजिंग द हार्ट रेट, इंक्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, सो इंक्रीजिंग द ब्लड प्रेशर, सो देन इंक्रीजिंग द वेझोडायलेशन. सी, यांनी पण काय केलेलं आहे? वेझोडायलेशननी सेम इफेक्ट आहेत. या इफेक्टची जर इंटेन्सिटी इंक्रीज करत असतील तर हे सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम.
सो जर हे सर्व इफेक्ट अपोज होत असतील, डिक्रीजिंग द हार्ट रेट, सो डिक्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, डिक्रीजिंग द स्पीड ऑफ कंडक्शन, यस जी बॉडीची हार्टची जी स्पीड ऑफ कंडक्शन आहे ते कमी करणे. त्यासोबतच पहा नेक्स्ट डिक्रीजिंग द ब्लड प्रेशर, त्यानंतर पहा इन्क्रीजिंग द स्मूथ मसल्स, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन, स्मूथ मसल्स कॉन्ट्रॅक्शन, तिथं काय होतं स्मूथ मसल्सचं रिलॅक्सेशन होतं, इथं आहे स्मूथ मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन. पण ॲस्पॅरेंट्स इथे एक छोटासा डिफरन्स आहे, तो म्हणजे काय, हे स्मूथ मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन असतं नॉन व्हॅस्क्युलरचं. यामध्ये मस्कॅर्निकचा एक एक्सेप्शनल इफेक्ट आहे, यामध्ये तुम्ही थोडं डिटेलमध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल. सो स्मूथ मसल्सचं रिलॅक्सेशन पण होतं, पहा स्मूथ मसल्स रिलॅक्सेशन. सो हे स्मूथ मसलचं रिलॅक्सेशन त्यावेळेला पॉसिबल आहे ज्या वेळेला आपण या ठिकाणी स्मूथ मसल रिलॅक्सेशन त्यावेळेला पॉसिबल आहे ज्या वेळेला हे स्मूथ मसल्स व्हॅस्क्युलर असतात. इट मीन्स ब्लड वेसल्स. हे एक इफेक्ट ह्या दोन्ही सिस्टममध्ये कॉमन आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस इफेक्ट. सो द इफेक्ट इन बिटवीन दिस टू सिस्टम, सो ही सिस्टम पण डायलेशन करते आणि ही सिस्टम पण डायलेशन करते. सो दिस इज अँड द कॉमन इफेक्ट इन बिटवीन दिस टू सिस्टम, ब्लड वेसल्स डायलेशन. इथं ब्लड वेसल्स डायलेट होतात आणि इथंही ब्लड वेसल्स डायलेट होतात. बट नॉर्मली सो वी शुड नो की सिम्पॅथेटिक सिस्टमचा कॉमन इफेक्ट आहे डायलेशन, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमचा इफेक्ट आहे कन्स्ट्रिक्शन. बट स्टील सो पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम इज ऑल्सो शोईंग द डायलेशन, बट यामध्ये डिफरन्सिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू 2 पॉइंट्स, व्हॅस्क्युलर और नॉन व्हॅस्क्युलर और अव्हॅस्क्युलर. इफ इट इज व्हॅस्क्युलर इट मीन्स हे ब्लड वेसल्समध्ये आहेत आणि दिस इफेक्ट ड्यू टू NO रिलीज, नायट्रिक ऑक्साईडच्या रिलीजमुळे हा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. तर ॲस्पॅरेंट जनरली आय हॅव क्लासिफाईड इंटू दिस 2 पॉइंट्स. सिम्पॅथेटिक सिस्टम फर्दर सब क्लासिफाईड इंटू सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम अँड सिम्पॅथोलायटिक सिस्टम. Sympathomimetic system, it is in the system which will stimulate the pharmacological effect as per the sympathetic system. यांना आपण mimetic system म्हणतो. So sympatholytic system means what? The drug which can inhibit the effect. जे इफेक्ट sympathetic system चे असतात, हे इफेक्ट जर कोणी अपोज करत असेल तर यांना म्हणू आपण sympatholytic system. अगेन सेम थिंग यामध्ये आपण पाहतो. सो पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम. सो आपण डिफरन्सिएशन इथं कव्हर अप करून घेऊ. सो पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम. सो ही जी पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम आहे, सो दिस सिस्टम हॅज बीन अगेन सब क्लासिफाईड इंटू 2 क्लास. अगेन पॅरासिम्पॅथो, यस पॅरासिम्पॅथो मायमेटिक सिस्टम, यस पॅरासिम्पॅथो मायमेटिक सिस्टम. अँड सेकंड वन आहे सो पॅरासिम्पॅथो लायटिक सिस्टम. This parasympathetic system is also called as a cholinergic system. यांना आपण सेकंड सिस्टम देतो विच इज कॉल्ड एज अ कोलिनर्जिक सिस्टम. लास्ट क्लासमध्ये आय हॅव डिस्कस्ड विथ रिसेप्टर्स ऑल्सो. सो विच टाइप ऑफ रिसेप्टर्स इन्क्लुडेड इन दिस कोलिनर्जिक सिस्टम? देर आर 2 टाइप्स ऑफ रिसेप्टर. फर्स्ट वन इज मस्कॅर्निक अँड सेकंड वन इज यस निकोटिनिक. मस्कॅर्निकचे वापस 5 क्लास होते सब क्लास, निकोटिनचे 2 क्लास आहेत. सो आपण या पद्धतीने पाहिलेलं आहे आणि यांचा ओव्हरऑल इफेक्ट काय आहे सांगा? The system having overall effect, so which is inhibited responses on the body. यामध्ये decreasing the heart rate, so decreasing the force of contraction, so increasing the bronchoconstriction, है ना, त्यासोबत increasing the yes uterine contraction, increasing so decreasing the blood pressure. हे इफेक्ट्स आहेत ज्यांना आपण ओव्हरऑल इनहिबिटरी इफेक्ट ऑफ द पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम म्हणतो. सी द ड्रग विच कॅन स्टिम्युलेट द पॅरासिम्पॅथोमायमेटिक इफेक्ट्स यांना म्हणायचं पॅरासिम्पॅथोमायमेटिक सिस्टम. जसं की डिक्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. मेन इफेक्ट काय होता पॅरासिम्पॅथेटिकचा? सेम होता, डिक्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. जर कोणता ड्रग, इफ एनी ड्रग इज ट्राइंग टू इंक्रीज द इंटेन्सिटी ऑफ द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ॲज सच ॲज द पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम, तर यांना आपण म्हणू पॅरासिम्पॅथोमायमेटिक सिस्टम. सो डिक्रीजिंग द ब्लड प्रेशर, so decreasing the heart rate, so increasing the bronchoconstriction, so increasing the uterine contraction. so यांना म्हणायचं पॅरासिम्पॅथोमायमेटिक सिस्टम. अगेन जर हे इफेक्ट दाखवत असेल तर याच्या अपोजिट इफेक्ट असतील. इंक्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, इंक्रीजिंग द ब्लड प्रेशर, सो इंक्रीजिंग द स्पीड ऑफ कंडक्शन, इंक्रीजिंग द ब्रोंको डायलेशन, युटराइन डायलेशन. सी ही पॅरासिम्पॅथोमायमेटिक सिस्टम आणि ही आहे अँटीकोलिनर्जिक सिस्टम. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॅरासिम्पॅथोलायटिक सिस्टम. सो ॲज पॅरेंट्स
इफ यू सी द टोटल इफेक्ट्स, यामध्ये तुम्हाला हे जर टोटल इफेक्ट जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला हे समजेल. सो सिम्पॅथोमायमेटिक इफेक्ट हॅव्हिंग सेम फंक्शन ॲज अ पॅरासिम्पॅथोलायटिक. सी, so sympathomimetic effect having same effect as a parasympatholytic, and sympatholytic having same effect as a parasympathomimetic. This is an very important conclusion whenever you are going for the hypothetical questions in this autonomic nervous system. त्यावेळेला तुम्हाला या चौघांमधील असणारा जो डिफरन्सिएशन आहे हा क्लिअर झाला पाहिजे. यामध्ये आपण पाहू शकतो, थोडं डिटेलमध्ये नोट पॉइंट तुम्ही करू शकता. सी, सो पॅरासिम्पॅथो, येस पॅरासिम्पॅथोलायटिक प्लस सो पॅरा किंवा यामध्ये पॅरासिम्पॅथोलायटिक अँड सिम्पॅथोमायमेटिक. सो सिम्पॅथोमायमेटिक, पॅरासिम्पॅथोलायटिक अँड सिम्पॅथोमायमेटिक, सो हॅव्हिंग सेम टाईप ऑफ इफेक्ट. सो यांच्याकडे काय आहेत, सेम टाईप ऑफ फार्माकोलॉजिकल इफेक्ट, सेम टाईप ऑफ फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स, राईट. देन सेकंड स्टेटमेंट काय आहे इथं की पॅरासिम्पॅथोलायटिक आणि मायमेटिक कव्हर झालं. सो पॅरासिम्पॅथोलायटिक, नेक्स्ट बीट आहे सिम्पॅथोलायटिक अँड पॅरासिम्पॅथोमायमेटिक. या दोघांचे इफेक्ट कसे असतील, सेम फार्माकोलॉजिकल इफेक्ट, सेम फार्माकोलॉजिकल इफेक्ट. So aspirants, that is the very important point. So this could be very important point कि whenever we are using parasympatholytic drug, we never use the sympathomimetic drug. Whenever we are using sympatholytic drugs, so whenever we use the parasympathomimetic drugs, because they will synergist the pharmacological action, increase the intensity of action that maybe leads to the toxicity. असं यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे ह्या चार सिस्टम बद्दल एक ओव्हरऑल नॉलेज आपल्याकडे असणं हे खूप मस्त आहे. सो आय नॉट एट कवर्ड ऑल द एंटायर फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स. हे फक्त एक एक्सप्लेनेशन आहे. जसं आपण यांच्या इन डेप्थ लेवलवरती येऊ त्यावेळेला हे पॉईंट सगळे मी क्लिअर करेल. तर एस्पायरंट्स, यामधील आता आपण पहिली सिस्टम घेऊन जाणार आहोत. सो विच इज कॉल्ड ॲज अ सिम्पॅथॅटिक सिस्टम. फर्स्ट सिस्टम आपण घेत आहोत सिम्पॅथॅटिक सिस्टम, आणि यांच्यामधला पहिला बीट सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम. Okay, so as parents, we have started with the first beat, sympathetic system, and again the sympathetic system further classified into two classes, as we know, sympathomimetic system and sympatholytic system. So sympathomimetic system means what? The drug which increase intensity of किंवा sympathetic. So pharmacological effects is called as so sympathomimetic drugs. या ड्रगला आपण नेम देतो sympathomimetic drugs. See, aspirants, sympathomimetic drugs तुमच्या समोर क्लिअर झालेली आहेत. सो आता आपण पाहणार आहोत एकदम बेसिक ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. यामध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह काय असेल. सो मेन ऑब्जेक्टिव्ह अंडर दिस सिस्टम, सो टू इन्क्रीज फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्सेस. आपल्याला काय वाढवायचे, फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स हा या ठिकाणी इन्क्रीज करायचा आहे. मग आता फार्माकोलॉजिकल जो रिस्पॉन्स आहे, हाऊ वी कॅन इन्क्रीज दिस, यांना आपण इन्क्रीज कसा करू शकतो. यामध्ये पहिला पॉईंट आहे, सो इन्क्रीज सिंथेसिस ऑफ नॉरएड्रेनालिन आणि ॲड्रेनालिन. हे त्याचे न्यूरोट्रान्समिटर्स आहेत, त्यांच्यामुळे हा इफेक्ट वाढू शकतो. त्यानंतर पहा, डिक्रीज रेट ऑफ मेटाबॉलिझम. हे जे काही न्यूरोट्रान्समिटर्स आहेत यांचा जो मेटाबॉलिझमचा रेट आहे तो कमी केला जाऊ शकतो. थर्ड वन आहे डिक्रीज द रेट ऑफ रिअपटेक. काय आहेत, हे मेकॅनिझम काय आहेत हे तुम्हाला आता समजून जाईल. हे लक्षात घ्या. मी तुमच्यासमोर एक छोटंसं डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन दाखवतो. सो इन नेक्स्ट लेक्चर आय विल गो थ्रू इन व्हेरी डेप्थ लेवल याच्यामध्ये काय असणार आहे. सिम्पली पहा. सो हे एक नर्व एंड टर्मिनल आहे. सो यांची सुरुवात होते फिनाइलॅलॅनिन पासून, यांचं कन्वर्जन टायरोसिन मध्ये. देन टायरोसिन अगेन कन्वर्टेड इंटू एल डोपा विल गेट कन्वर्ट इंटू डोपामीन will get finally converted into the noradrenaline, and noradrenaline will get stored with the ATP. So हे noradrenaline या ATP सोबत इथं स्टोअर होत आहे. Whenever the noradrenaline stored into this vesicle, so by using this exocytosis,
सो ही जी एक्झोसायटोसिसची जी प्रोसेस आहे, ह्या एक्झोसायटोसिसच्या प्रोसेसनी द नॉर ॲड्रेनलिन विल रिलीज हिअर, आणि दिस कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज अ सायनॅप्टिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉर ॲड्रेनलिन. हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, या कॉन्सन्ट्रेशनला आपण सायनॅप्टिक कॉन्सन्ट्रेशन असं म्हणू शकतो. आणि फायनली दिस नॉर ॲड्रेनलिन विल शो द पोस्ट सायनॅप्टिक इफेक्ट. सो जे काही पोस्ट सायनॅप्टिक ड्रग्स आहेत आपले, त्यांच्यावरती यांचा इफेक्ट मिळतो आणि वी विल गेट द फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स. सो जनरली ॲस्पायरंट्स मेन वन थिंग in very correct manner, so try to understand this point. Sympathomimetic system always trying to increase the concentration of noradrenaline at a synapse site. As the concentration of noradrenaline increases in the synapse sites, it will directly proportional to the pharmacological response. जेवढा सायनॅप्सच्या साईडला नॉरॲड्रेनचा कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, तेवढी यांची फार्माकोलॉजिकल ॲक्शन पण जास्त असेल. So then what could be the approaches which we can increase the noradrenaline at a synaptic site? So first beat आहे, so we can stimulate this synthesis. First beat आहे, we can stimulate this synthesis. See, first approach मी तुम्हाला already cover up केला होता, synthesis stimulator. Second one, we can stimulate the release, increase the release वाढवा, है ना. त्यानंतर पहा थर्ड वन काय आहे. सो यांचं जे मेटाबॉलिझम आहे, देर आर टू एन्झाइम्स विच कॅन मेटाबोलाइज द नॉरॲड्रेनलिन अँड द ॲड्रेनलिन. सो मोनो अमाइनो ऑक्सिडेज अँड COMT, कॅटेकोल ओ मिथाइल ट्रान्सफरेज. These are the two enzymes which can metabolize this noradrenaline and adrenaline into the inactive moiety. See, यांना आपण इनहिबिट करू शकतो, यांनाही आपण इनहिबिट करू शकतो. So we will get the more concentration of noradrenaline existed in active form. सो त्यामुळे हे आपण काय करू शकतो, नेक्स्ट लेवल आहे मेटाबॉलिझम इनहिबिटर. देन फोर्थ वन काय आहे सांगा. वॉट एव्हर द रिस्पॉन्स शोन बाय दिस नॉरॲड्रेनलिन, हे रिस्पॉन्स डिपेंड आहे की हे सायनॅप्टिक लेवलला किती आहे. बट देर इज अ वन मेकॅनिझम इन आवर फार्माकोलॉजी. सो वॉट एव्हर द नॉरॲड्रेनलिन गेटिंग सिक्रेटेड इन टू द सायनॅप्स, याला वापस रिॲप्टेक केलं जातं आणि हे रिॲप्टेक करणारा ट्रान्सपोर्टर असतो, यांना म्हणू आपण नेट. व्हॉट इज दिस नेट? नॉरएफिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर आहे. सो द नॉरएफिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर इज गोइंग टू डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉरॲड्रेनलिन इन द सायनॅप्टिक साईट. त्यामुळे आपण यालाही इनहिबिट करू शकतो. तर इथील कॉन्सन्ट्रेशन आपलं इन्क्रीज झालेलं आहे. सो यामध्ये चौथी मेकॅनिझम आहे डिक्रीज द रिअपटेक मेकॅनिझम. सो रिअपटेक इनहिबिटर. अँड फिफ्थ मेकॅनिझम या ठिकाणी आपण पाहतो ॲस्पायरंट्स. सो नॉरॲड्रेनलिन जर या रिसेप्टर थ्रू ऍक्ट करत असेल, फॉर एक्झाम्पल अल्फा 1, सो बीटा 1, बीटा 2 और वॉट एव्हर इट मे बी. सो हा जो रिस्पॉन्स हा दाखवत आहे, सो नॉरॲड्रेनलिनच्या जागी आपण असा ड्रग देऊ शकतो, हा एक्झोजिनस असू शकतो किंवा एंडोजिनस असू शकतो. सो असा ड्रग आपण देऊ शकतो, एंडोजिनस काढून घ्या, एक्झोजिनसच लक्षात ठेवा. असा ड्रग आपण देऊ शकतो जो तुमचा हा पण फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स दाखवल आणि हे रिस्पॉन्स या रिस्पॉन्स सारखाच असेल. याला म्हणायचं सिमिलर फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स. दिस इज कॉल्ड ॲज अ ॲगोनिझम. यांना काय म्हणू आपण? ॲगोनिझम. आणि हे जे ॲगोनिस्ट आहेत, सो दिस ॲगोनिस्ट, हे जे ॲगोनिस्ट आहेत ना, या ॲगोनिस्टची एक मेकॅनिझम आहे. सो आपण ही ॲक्शन स्टिम्युलेट करू शकतो बाय युझिंग ॲगोनिस्ट. आणि सी ॲस्पायरंट्स, सो आपण पाहिल्याप्रमाणे दिस आर द मेकॅनिझम्स. याच ॲप्रोचेसनी सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम ही वर्कआउट करते. एकदम सिंपल, एकदम प्रॉपरली हे पॉईंट्स लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. या सिस्टममध्ये तुम्ही पाहिल्या प्रकारे मी जेवढे काही पॉईंट्स इथे एक्सप्लेन केले, हे सर्व पॉईंट्स अपोजिट पद्धतीने ॲक्ट करतील वेन एव्हर वी आर गोइंग फॉर द सिम्पॅथोलायटिक सिस्टम. मायमेटिक सिस्टम सगळ्यांना क्लिअर झाली. व्हॉट कुड बी आवर फर्स्ट प्राइम ऑब्जेक्टिव्ह? इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉरॲड्रेनलिन टू द सायनॅप्टिक साइट. सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय? If you are not able to increase the concentration of noradrenaline at a synaptic site, do one thing, increase the pharmacological response at the post-synaptic site. So either we can go with increasing the concentration and we are getting the same response. If you are unable to do it, जर तुम्ही हे करू शकत नाहीये तर do one thing, exogenic drugs द्या, जे exogenic drugs या सेम रिसेप्टर ऍक्ट करतील and they will increase this intensity of response. यांना म्हणायचं सिम्पॅथोमायमेटिक सिस्टम. Then again, if you see the sympatholytic system, it just mean की हे जेवढे काही इफेक्ट्स आहेत हे याच्या टोटल अपोजिटनी काम करतील. Whenever we are keeping the so the objective
वी वॉन्टेड टू इनहिबिट द सिम्पॅथॅटिक इफेक्ट, डू वन थिंग, सिंथेसिसला कमी करा, देन रिलीज पण कमी करा, मेटाबॉलिझम इन्क्रीज करा, रिॲप्टेक इन्क्रीज करा आणि रिसेप्टरला ब्लॉक करा. ओके, सिम्पल. So if you see the classification of this sympatholytic system, you will get the drug synthesis inhibitor, release inhibitor. We never use this metabolism stimulator and reuptake stimulator because आपल्याकडे याच्यापेक्षा बेस्ट ड्रग आहेत ते म्हणजे रिसेप्टर ब्लॉकर्स. मग पहा क्लासिफिकेशन तुम्हाला क्लिअर दिसतं. सो यामध्ये अल्फा ब्लॉकर्स, बीटा ब्लॉकर्स. अल्फामध्ये काय, नॉन सिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर्स, नॉन सिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर्स. यामध्ये अल्फा 1 पहिल्यांदा, याच्यात नॉन सिलेक्टिव्ह अल्फा 1, सिलेक्टिव्ह अल्फा 1, अल्फा 2, नॉन सिलेक्टिव्ह अल्फा 2, सिलेक्टिव्ह अल्फा 2. सो बीटामध्ये पण तेच आहे, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर, बीटा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स. हे क्लासिफिकेशन कधी समजतं, ज्या वेळेला मेकॅनिझम पूर्ण क्लिअर असतात. सो एस्पायरंट्स, hopefully you have been concluded with all these points and you are getting the clarity regarding to the sympathetic system. So under the sympathetic system, sympathomimetic system and sympatholytic system. Okay aspirants, so thank you so much. If you like this video, then like करा, so subscribe करा आणि share करा. Thank you so much. Have a nice day. Thank you.